नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीच्या डिजिटल हंटवरती। बाळांनो, सगळ्यात महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि ती बातमी आहे इयत्ता 11वीच्या प्रवेशाबद्दल। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एप्रिल महिन्यापासून सुरू झालेली आपली धांदल आता कुठेतरी संपायला आली आहे। सगळ्यात तरी 0th राऊंड झाला। 0th राऊंड हा इन हाऊस मुलांसाठी होता। म्हणजे काय, जे मुलं पहिली ते 10वी ज्या शाळेत शिकलेत, 10वी जिथं केली आहे त्याच शाळेमध्ये तुम्हाला 11वी करायची असेल तर त्यांच्यासाठी 0th राऊंड होता, तो पूर्ण झाला। मग होता फर्स्ट राऊंड, तो पण आता संपत आला आहे। फर्स्ट राऊंडचे रजिस्ट्रेशन संपलेत, ऑनलाईन फॉर्म फिलअपिंग आता त्या ठिकाणी चालू आहे। तुम्ही सगळ्यांनी आपल्या चॉईसचे कॉलेज त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि आता तुमची सगळ्यांची प्रतीक्षा संपत आली आहे। होय, आणि ती प्रतीक्षा संपते 29 तारखेला, कारण 29 मे रोजी 11वीची पहिली यादी त्या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे। तुम्ही आता काय केलं आहे, तुमच्या 11वीसाठी रजिस्ट्रेशन्स पण केलेत आणि ते रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला जे हवं आहे ते कॉलेजचा पहिला प्रेफरन्स दिला, मग दुसरा दिला असेल, मग तिसरा दिला असेल, असे तुम्ही 2-4 कॉलेजेस त्या ठिकाणी दिली असतील। त्यानुसार तुम्हाला किती 10वीला गुण मिळालेत त्याच्या बेसिसवरती कोणत्या कॉलेजचा कट ऑफ तुम्हाला मिळतो आहे हे तुम्हाला 29 तारखेला त्या ठिकाणी कळणार आहे, कारण 29 तारखेला पहिली यादी जाहीर होणार आहे। मग तुम्ही काय करायचं, 29 तारखेला सकाळी तुम्ही लॉग इन ID आणि पासवर्ड एंटर करायचा आणि तुमचं स्टेटस जाऊन चेक करायचं की तुम्हाला पहिलं चॉईसचं कॉलेज लागलं आहे का, दुसरं लागलं आहे का, तिसरं लागलं आहे का, कोणतंच लागलेलं नाही आहे। ज्या मुलांना कोणतंच लागलेलं नसेल त्यांच्यासाठी दुसरा राऊंड असणार आहे, त्यामुळं घाबरून जायचं कारण नाही आहे। त्यामुळं अशा पद्धतीनं 29 मेला तो आपल्याला प्रोसेसचा भाग पूर्ण करावा लागणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, 29 मेला सकाळी 11 वाजता तुमची पहिली यादी त्या ठिकाणी जाहीर होणार आहे। जवळपास महाराष्ट्रातल्या, इथे नंबर दिला आहे बघा, 12,41,509 विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलेत। जोक नाही, 12,41,509 विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन्स त्या ठिकाणी पूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत झालेले। मग ती यादी 29 मेला सकाळी 11 वाजता लागणार आहे। ती यादी 29 मेला लागली की 29 मे ते 3 जून म्हणजे 29, 30, 31, 1, 2, 3 तब्बल 6 दिवस तुम्ही त्या ठिकाणी त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेण्याचं काम त्या ठिकाणी करायचं आहे। म्हणजे ते जर तुमचं काम 3 जूनला पूर्ण झालं की तुमची ॲडमिशन प्रोसेस संपली। मग 4 जूनला प्रत्येक कॉलेज, ज्युनियर कॉलेज त्यांच्या लेवलला त्यांचे जे ऑफिस वर्किंग असतील ते पूर्ण करतील। त्यानंतर 5 आणि 6 जूनला डेटा फिडिंगचं काम कॉलेज करेल, म्हणजे कॉलेज कन्फर्मेशन देणार कोणाला, सचिवालयाला, की येस या मुलानं ॲडमिशन घेतलं आहे, यानं नाही घेतलं। असंही होऊ शकतं, काही जणांचे नंबर लागतील पण ते ॲडमिशन घेणार नाहीत, काही जणांचे नंबर लागतील आणि ॲडमिशन पण घेतील। मग तो जो डेटा फिडिंगचं काम आहे ते डेटा फिडिंगचं काम 5 आणि 6 जूनला त्या ठिकाणी लागणार आहे। आणि मग 6 जूनला रात्री 10 वाजता दुसऱ्या फेरीसाठी त्या कॉलेजच्या, प्रत्येक ज्युनियर कॉलेजच्या किती जागा वॅकंट राहिल्यात, रिक्त राहिल्यात, हे त्या ठिकाणी शो केलं जाणार आहे। अशा पद्धतीची एक महत्त्वाची बातमी विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्यापर्यंत आत्ता घेऊन आलेलो आहे। याच्यामध्ये जर तुम्हाला काय अडचण असेल, तुम्हाला भविष्यामध्ये कुठल्या गोष्टींची चौकशी करायची असेल, ॲडमिशनबद्दल असो, प्लेसमेंटबद्दल असो, जॉब संदर्भात असो, तर आमच्या विद्यासेतू कन्सल्टन्सीच्या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा। आम्ही तुम्हाला नक्की पुढचा गायडन्स देऊ। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करा, तुम्हाला जास्तीत जास्त न्यूज अपडेट आम्ही देण्याचं काम करू। धन्यवाद।